हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी वडा सांबरची रेसिपी बनवली. तर उडीद वडा आणि अगदी घरगुती साहित्यापासून बनवलेलं हे सांबर आहे. म्हणजे फार काही त्याच्यासाठी शेवग्याची शेंग वगैरे असं काही नव्हतं, तरी घरातल्या साहित्यातूनच मी ते बनवलेलं आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी उडीद डाळ 6 ते 7 तास भिजवली होती. तर ही 3 वाट्या उडीद डाळ आहे. नंतर ती पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घेतली. त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ते बारीक असं वाटून घेतले. त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि थोडंसं फेटून घेतले. तर आपल्याला इतपत फेटायचं आहे की ते पीठ पाण्यामध्ये टाकलं तर हे असं वर तरंगलं पाहिजे. तर ते पीठ मी साईडला करून ठेवलं आणि आता आपण बनवून घेऊयात सांबर. तर त्यासाठी मी 3 चमचे तेल गरम केलं एका कुकरमध्ये. त्यानंतर थोडंसं हिंग, भरपूर असा कढीपत्ता, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, ते सगळं छान तडतडलं की 1 मोठ्या साईजचा कांदा आणि 2 टोमॅटो हे बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा उभा चिरलेला आहे, टोमॅटो बारीक चिरलेले आहेत. तर आता ते सगळं आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचे. त्यानंतर घालूयात अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे आणि 2 चमचे सांबर मसाला आहे. त्यानंतर थोडीशी चिंच घातली आहे आंबटपणासाठी आणि टेस्ट बॅलन्सिंगसाठी 1-1.5 चमचा गूळ पावडर घातलेली आहे. हे सगळं छान असं मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे आणि ते मिनिटभर परतलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत तूर डाळ. तर ही 1 वाटी तूर डाळ छान स्वच्छ अशी धुवून घेतली मी, थोडा वेळ पाण्यात ठेवली होती. तर आता ती डाळ घालून घेऊयात. डाळही छान आपण मसाल्यासोबत परतवून घेऊयात आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये पाणी. तर अगदी साधी सिंपल, न जास्त काही साहित्य वापरता मी ही डाळसुद्धा बनवलेली आहे. तर आता पाणी मात्र आपल्याला 3 ग्लास घालायचं आहे, जेणेकरून आपली डाळ छान अशी त्यामध्ये शिजली जाईल आणि फार घट्ट पण होणार नाही. त्यानंतर घातलं चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. डाळ पाण्यासोबत छान मिक्स करून आता आपल्याला त्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी कुकरला झाकण लावलं आणि आता त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहेत. तर ते साईडला ठेवलं. तोपर्यंत एका गॅसवर मी तेल गरम करत ठेवलं. त्यानंतर हे आपलं वाटलेलं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं, म्हणजे साधारणतः 1 चमचा जिरं असेल आणि थोडी कोथिंबीर. हे सगळं परत छान त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याचे वडे तळून घ्यायचे आहेत. तर मी गोल आपण पकोडे बनवतो त्या टाईपमध्ये याचे वडे तळून घेणार आहे. तर पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे. मी त्यामध्ये न सोडा, इनो काही एक वापरलेलं नाही आहे. तरी खूप सॉफ्ट आणि कुरकुरीत असे आपले ते वडे झालेले आहेत. तर आता आलटून पलटून मी ते सगळे वडे छान असे सोनेरी रंगावर तळून घेते आणि त्यानंतर आपण ते आता एका टिश्यूवर काढून घेणार आहोत. तर आता नितळून मी ते टिश्यूवर काढून घेते. तर बघू शकता छान असे आपले वडे रेडी झालेत आणि मी सगळे वडे तळून घेतलेत आणि बघू शकता तुम्ही वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असा आपला हा वडा रेडी झाला आणि फार तेलकट पण झालेले नाही आहेत. तर खूप छान अशी ही साधी सिंपल रेसिपी आहे. नक्की असे वडे ट्राय करा. त्यानंतर आपले सांबर पण शिजलं गेले. तर आता मी नॉर्मल असं घट्टसर ठेवलं. तुम्हाला फार घट्ट नको असेल तर तुम्ही ते पातळ करू शकता. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी घेतलेले आहेत वडे आणि त्यानंतर आपण त्यावर घालून घेणार आहोत सांबर. तर आता सांबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, मला तर खूप सांबर आवडते, तर मी त्यावर भरपूर असं सांबर घालून घेतलं आहे आणि त्यानंतर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आणि एकदम सिंपल रेसिपी आपली रेडी झालेली आहे. तर ही वडा सांबरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.